ठिकाणी आमच्या सारख्या तरुण मुलांना नाना रोजगार देतात ही अपेक्षा करतो आणि नाना भरघोस मतांनी विजयी होतील। आमच्या सारख्या तर आज राऊरी तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही आणि जे आहे तो विद्यापीठ आणि वळू प्रकल्प त्यावरही काही लोकांनी ते बी काही खासगी संस्थांना देण्याचा प्रयत्न केला, पण नानांनी तो मोडून काढला। आणि आता इथून पुढे नाना जर आमदार झाले तर नाना तरुण मुलांसाठी भरपूर काही करू शकतील। त्यामुळे नाना आमदार व्हावं आणि आमच्या सर्व तरुण पोरांची इच्छा आहे की नानांनी आमदार झालं पाहिजे। नानांबरोबरचे शिवसैनिक आहेत ते सर्व हाडाचे शिवसैनिक आहे। कुणी नानांबरोबरचे माणसं आहेत जे पहिल्यापासून आहे ते शेवटपर्यंत राहणार आज विश्वास दाखवतो आणि या निवडणुकीला आम्ही पूर्ण ताकदीने समोर जाऊ, कारण समोरून भरपूर काही जनशक्तीचा वापर होईल, पण इकडे आमच्याकडे जनशक्ती आहे त्याच्यामुळे नानांचा विजय हा निश्चित आहे। खरं तर नानांचा अर्ज भरल्यापासूनच आमची 6 तारखेपासून प्रचाराला सुरुवात झाली आणि खरं तर त्याची रंगत 10 तारखेपासून घेतली। अगदी शिरीची काठांपासून प्रचाराला सुरुवात केली। राऊरी तालुका पूर्ण होऊन पाथर्डी नगर सगळा आमचा दौरा पूर्ण झालेला आहे आणि खरं तर राऊरी तालुक्यात आम्ही फिरत असताना अनेक कार्यकर्त्यांनी आम्हाला खाजगीत बोलून दाखवलं, अगदी घरात घेऊन चहा पाणी करून आम्हाला सांगितलं की आम्ही ओपनली बाहेर येणार नाही कारण समोर थोडं दहशतीचं वातावरण आहे, पण निश्चितच अगदी सुप्त लाट आहे। आणि मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो का येणारा आमदार हा रावसाहेब नाना खेवरेच 100% निवडून येणार, कारण जो प्रतिसाद जनतेचा भेटतोय त्यावरून निश्चितच रावसाहेब नाना खेवरे आमदार होतील। अगदी इथं धनशक्तीचं वर्ष होणार आहे। तुम्हाला 22 तारखेला इथं पैशाचा महापूर होईल, पण या तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्याचे जे हाल आहेत किंवा कर्जमाफी असेल, पीक विम्याचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यामुळे शेतकरी खूप चिडलेला आहे, पण दहशतीमुळे ओपन बोलू शकत नाही। पण तो 23 तारखेला निश्चितच बॅट समोरील बटन दाबून नानांना प्रचंड मताने विजय करेल।